मोदी सरकार पुढच्या वर्षभरात पडेल. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत आणि जनतेचा रोष दाबण्यासाठी हे सरकार देशात आणीबाणी सुद्धा लादू शकतं. हे शब्द आमचे नाहीत, तर राहुल गांधींचे आहेत. पण विषय इथेच संपत नाही. एकीकडे राहुल गांधी मोदींच्या जाण्याचा मुहूर्त सांगत आहेत, तर दुसरीकडे 10 जूनला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून तब्बल 4399 दिवस पूर्ण करत आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पदावर राहणारे इलेक्टेड पंतप्रधान म्हणून मोदी एक ऐतिहासिक रेकॉर्ड सेट करणार आहेत. अजून त्यांना 3 वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. मग असं असताना राहुल गांधींनी मागच्या 10 दिवसात एका पाठोपाठ एक असे दावे का केलेत? राहुल गांधींचा असा दावा आहे की निवडणूक आयोग, गुप्तचर यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेतील काही लोकांकडून त्यांना थेट मेसेज येत आहेत. ज्या संस्था पूर्वी पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात होत्या, त्या आता स्वतंत्रपणे विचार करायला लागल्या आहेत आणि सत्तेच्या विरोधात आवाज उठवत आहेत. व्यवस्थेच्या आतूनच आता असंतोष वाढतोय. राहुल गांधींनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत भयंकर इशारा दिलाय. ते म्हणतात, देशात अशी आर्थिक त्सुनामी येणार आहे जी लोकांनी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेचे रक्षण करणारे कवचच काढून टाकण्यात आले आहे, ज्यामुळे देशात मोठे आर्थिक संकट येईल आणि त्यातून जनतेचा दबाव वाढेल. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्णपणे बहुमत मिळालेले नाही. सरकार मित्र पक्षाच्या कुबड्यांवर टिकून आहे. राहुल गांधींच्या मते हे कॉम्प्रोमाइज सरकार चालवणं आता मोदींच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. मित्र पक्षांचा दबाव आणि अंतर्गत खदखद यामुळे हे सरकार वर्षभरात पडेल असं काँग्रेसचं भाकीत आहे. जेव्हा आर्थिक संकट आणि बेरोजगारीमुळे जनता रस्त्यावर उतरेल, तेव्हा तो लोकांचा विरोध दडपण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकार देशात आणीबाणीसारखी कठोर पावले उचलू शकते, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. राहुल गांधी जे बोलतायत त्यात कितपत तथ्य आहे की हा निव्वळ राजकीय स्टंट आहे? सध्या संसदेत एनडीए कडे बहुमत आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे सरकारचे मुख्य आधारस्तंभ आहेत. जोपर्यंत हे मित्रपक्ष सरकार सोबत आहेत, तोपर्यंत सरकार पडण्याचा कोणताही प्रत्यक्ष धोका नाही. त्यामुळे वर्षभरात सरकार पडेल हा दावा राजकीय दबावाचा भाग जास्त वाटतो. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीनंतर संविधानात 44वी दुरुस्ती करण्यात आली. आता देशात अंतर्गत अशांततेच्या नावाखाली आणीबाणी लावणे कायदेशीररित्या अशक्य आहे. आणीबाणी लावण्यासाठी आता सशस्त्र बंड करावे लागते. त्यामुळे आजच्या काळात आणीबाणी लादणे ही अतिशय दूरची आणि कठीण गोष्ट आहे. भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी राहुल गांधींवर थेट निशाणा साधलाय. राहुल गांधी सगळीकडे रिजेक्टेड आहेत. ते फक्त जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि हेडलाईन्स मिळवण्यासाठी असली भीतीदायक विधाने करत आहेत, असा टोला भाजपने लगावला आहे. थोडक्यात सांगायचं तर राहुल गांधी विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारवर नैतिक आणि राजकीय दबाव बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्थिक आव्हाने देशासमोर नक्कीच आहेत, पण सरकार पडणे आणि आणीबाणी लागणे या शक्यता सध्या तरी केवळ राजकीय आखाड्यातील दावे प्रतिदावे म्हणूनच दिसतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो करा जबरी खबरी.